कुसुम आले आले. चल डबा आण, चाललोय मी. पोट भरून खा रे. भूक नाही का? भूक नाही, सगळं खा. सुधा, ए सुधाकर, ए सुधा. कामाच्या धावपळीमध्ये पोराला बोलायला येळ मिळत नसेल. असू द्या, त्यांचा संसार तर सुख समाधानात चाला ना. बस काय पाहिजे आपल्याला आणखी. माझी सून जेवायला हा वाट बघत असेल माझी. सुनबाई, कुसुम, ए कुसुम. काय? अगं भूक लागली, भाकर दे. सकाळ सकाळ बरे गिळायला भूक लागली, अजून स्वयंपाक झाला नाही. जा गोट्यात आणून देते. रोज अशीच म्हणते आणि उपाशी मारते. म्हणून उपाशी मारती. ह्याला द्या बिनकामवाल्याला खायला. घरातली कामधंद्याची ठेवती, ह्याला देते खायला. कारण धरणीला भात सारखं खाय खायच करत या. ए तू कारण सुनबाई, ए माधुरी. माधुरी, सासरे आले तू तुझे बघ बर जरा. हा बर. काय? अगं भूक लागली, भाकर दे मला. माझा स्वयंपाक झाला नाही, जावा त्यांनी. काय ग माधुरी, स्वयंपाक झाला तर द्यायची की कधी भाकर म्हाताऱ्याला? आम्ही काय द्यायची ग? आमचा नंबर असल्यावर देतोच ना. म्हणजे समजलं नाही अगं. अगं आमच्यात आहे ना, आमच्यात म्हाताऱ्याचे जेवणाचे नंबर लावले. एक महिना त्यांनी जेवायला देतो सुधाकर भाऊजींनी, आम्ही एक महिना देतो. मग आमच्या नंबर मध्ये आम्ही देतोच ग. पण ती सटवी मुरळी फिरती मुरळीवाणी त्या म्हाताऱ्याला पाठवते आमच्याकडे जेवायला.
माधुरी पाणी आण का प्यायला. काय झालं ग्लास हाताळायला. म्हाताऱ्याला जेवायला द्यायचा नंबर कोणाचा आहे? दादाचा. मग दादाचा आहे ना, ते दादाला कळत नाही का 17 वेळा येते ती म्हातारा मला जेवायला मागते. मी दादाला 1000 वेळा सांगितलंय की आबांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो, त्याचाही ताप वाचल आणि माझाही ताप वाचल. ते 1000 वेळा वगैरे तुमचं बघून घ्या. माझ्या डोक्याचा ताप जरा कमी करा. डोक्याला दुसरा ताप दिला त्या म्हाताऱ्याने. ए माधुरी चल ना लवकर, उशीर होतोय. आले 2 मिनिट. नाही आले इकडे. चल पटकन. एवढा उशीर लावत असतो का? नाही हो, झाला उशीर. एवढं काय त्यात. काय म्हणत होता हो तो? काय नाही ग, आबा आलेत का विचारत होता. बाबा बाबा आजोबा गोत्यात नाहीत. असतील बेटा, नागेश काकांच्या घरी गेले असतील. त्यांच्या पण घरी गेलतो, ती म्हणले नाहीत. नाही सर बरं चला आपण बोलू सर. अगं म्हातारं सोडून गेलं ग. बरं झालं डांगरडाला डोक्याला ताप करत होतं थेरडं. बरं झालं निघून गेलं. अगं तुझ्यासारख्या दलिंद्रीचं ऐकून माझं निवड वाटोळ करून घेतलं ग. एवढं वाटत तू बी जा की तुझ्या बापाच्या माग. सोन्यासारखा देव माणूस सोडून गेला. तो इथं राह ना तर काय बघ कर. जा तू बी तुझ्या बापाच्या माग. ते तुमच्या वडिलांचा काहीतरी बंदोबस्त करा. माझ्या मैत्रिणी येतात, तुमचं मित्र येतात. किती घाणेरडे तुमचं म्हातारं. सगळ्या गावात वाटोळ करून टाकले. नाही 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 नाही, एक तुम्हाला एक सांगते, एक करा. एक तर तुमच्या म्हाताऱ्याला तुमच्या भावाकडे ठेवा, नाहीतर आपल्या गायचा गोठा आहे ना तिथं नेऊन टाका. मी काय म्हणते तुमच्या लक्षात येतंय का? नाही तर तुमच्या वडिलांना सरळ वृद्धाश्रमात नेऊन टाका. वृद्धाश्रम काय बोलते तू? नाही नाही, एक तर तुमचं वडील ह्या घरात राहतील, नाहीतर मी राहील, नाहीतर मी चालली माझ्या माहेराला. मला नाही राहायचं. काय लागा नागे आबांचं बघ केलं का? आता काय बघू रे दादा मी. काय लागा आवड आहे. ठेव की तुझ्याकडं. माझ्याकडं
माझ्या घरात काय होते माहिती का तुला? त्या आबांना घेऊन बायको एवढी किरकिर करते मी तुला सांगू शकत नाही. काय करायचं मग आता? हा एक पर्याय आहे माझ्याकडे. कोणता? आबांना आपण वृद्धाश्रमात ठेवू. वृद्धाश्रमात? हा काय लागा बोलतो? करोड रुपयाचं बंगला आपल्याकडला का लोक नाव ठेवतात रे. अजून एक पर्याय आहे माझ्याकडे. कोणता? तुझ्या घराच्या समोर एक झोपडी का नाही, हं. त्या झोपडीत आपण आबांना ठेवलं तर काय करायचं? 1 महिना तू सांभाळ, 1 महिना मी सांभाळतो. बर 1 महिना जेवण तू द्यायचं, 1 महिना जेवण मी देणार. चालतंय चालतंय. ही जर गोष्ट केली ना आपण तर आपल्या घरी बी किरकिर होणार नाही. सगळं व्यवस्थित होईल. बाळा आम्हाला आपला शोधायला लागेल. बाबा कुठल्या गावचं? कुठल्या गावचं? मी माझ्या गावचा आहे. नेमकं गाव कुठलं? माणसाचं गाव आहे. ह्याला कुठं बघितलं का हो तुम्ही? बघितलं आत्ताच या रस्त्याने गेलं तिकडे. बापू मग काय म्हणते रानातली काम? आता एकदम जोरात चाललेत बघा काम. ऊस कसं काय आला? एकदम जोरात ऊस आला ह्या वर्षी. आता काय राव पाऊस झालाय भरपूर त्यामुळे काय मग काहीतरी एकदम झालंय बघा एकदम व्यवस्थित. काय म्हणताय? तेजू भाकरी घे आजोबांना. बापू ओळखलं कोण आहे? नाही राव ओळखू आलं. कोण आहे? अहो ती प्राध्यापक नाही नागेशन सुधाकर, त्यांचे वडील आहे ती. हा तेच लय पैशावाली. मला घरात कोण आहे ना त्यामुळे. काय आवडतं? तुला नाही उडी मारताय? यायला काय शाळेत काय उंच उडी शिकवली का नाही? मी चला. आयला दापा भरल्या बर का मला. हा बस इथं थोडा इसावा घेऊ. उतर. बरं सांग त्याला काय स्वयंपाक करायचा? बटाटा. बटाटा लय आवडतो तुला. अरे काय करायचं? वांग. तुला वांग आवडतं, ह्याला बटाटा आवडत आणि मला आवडती शेवग्याची शेंग. आता पाय दुखत नाहीत ना? का खांद्यावर घेऊ चालायचं? या वयात अंग दुखते पाय दुखते नाही म्हणायचं. लय जगायचं तुम्हाला आणि शेताकडे लक्ष द्यायचं चांगलं. हा मला एक पपी दे. माझी 2 मुलं बस. मला काय नको या जीवनामध्ये. माझी वाघ आहेत वाघ. मला सांभाळणार ना? सांभाळणार. चला चला माझ्या पोरावर माझा विश्वास आहे. माझी पोरं विश्वासघात की नाहीत. चला. काय शिकवलं शाळेत आज? हा गणित म्हण बरं. बे एक बे. बारा पंचे. 12 पंचे किती? सायदोनी किती? हा सायदोनी किती? अरे काय शिकतात शाळेमध्ये?
हा शाळेमध्ये काय शिकता रे तुम्ही? अरे शिकायचं माझी मुलं म्हणजे म्हातारपणाची काठी म्हणजे माझी मुलं ही दोन, तुम्ही माझ्या म्हातारपणाची काठी हा हा. तळ हातातल्या फोडाला जसं जपावा तसं जपून मी 2 मुलांना लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिली, नोकऱ्या लावल्या, दोघांचं 2 सेपरेट बंगलं केलं, लग्नही केली. आता फक्त सुनाचा आणि नातवंडाचा आनंद पाहायचं आणि सुखा समाधानानं डोळं मिटायचं. देवा पांडुरंगा, कुठल्या कर्माची फळं देतो? मला जगणं नको, मला मरण दे, मरण दे देवा, मला मरण दे. देवा मला मरण दे, जगणं नको. आबा आबा आबा, तळहाताच्या फोडाला जसं जपावं तसं तुम्ही आम्हाला जपलं आबा. आईची आठवण होऊन दिली नाही आबा तुम्ही. आबा आबा, पश्चाताप होतोय मला आबा. आबा आबा, तुम्ही घरला चला. आबा 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 आबा.